परिषद निवडणुकीसंदर्भात निकालासंदर्भात गिरीश महाजन यांनीही विश्वास व्यक्त केला आहे। आमचे 9च्या 9 म्हणजे भाजपचे 2, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार आताची मोठी अपडेट आहे। भाजपचे सदाभाऊ खोत देखील विजय झाले आहेत, त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत सदाभाऊ खोत देखील विजय झाले आहेत। भाजपचे आता 5ही उमेदवार विजय झाले आहेत। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर यांचा विजय झालाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर विजय झालेत। शिवसेनेचे कृपाल तुमाणे आणि भावना गवळी म्हणजे एकंदरीत 9च्या 9 महायुतीचे उमेदवार विजय झालेत। 8चा विजय घोषित झाला। 9वा उमेदवार सुद्धा निश्चितपणे विजय होईल। महायुतीने एकत्रितपणे ही लढाई लढत महाविकास आघाडीवर मात करत महाविकास आघाडीची मतं फुटली आहे। महाविकास आघाडीच्या अनेक आमदारांचा महाविकास आघाडीच्या या नरेटिव्ह सेट करण्याच्या राजकारणावर आता विश्वास राहिला नाही आणि म्हणून त्यांच्यापैकी काही आमदारांनी मतदान हे महायुतीच्या उमेदवारांना केलेलं आहे। विधानसभा मान्य एकनाथ शिंदेजी, देवेंद्रजी व आमचे अजितदादा यांच्या नेतृत्वात महायुती जिंकेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा विजय। खरं तर निवडणूक अविरोध व्हायला हवी होती। निवडणूक अविरोध काही नसताना अशा पद्धतीने शेकाप पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विश्वासघात महाविकास आघाडीने केला। यांचं राजकारण नेहमी विश्वासघाताचं राहिलं आहे। हे मित्र म्हणून सोबत घेतात आणि नंतर मात्र विश्वासघात घेतात। शेकापच्या मतदारांनी यांचा खरा चेहरा फर्स्ट प्रायोरिटी